नमस्कार, आज बनवून दाखवणार आहे हे भिजलेले मूग आणि त्याला असे मोड आलेत पहा. आणि त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. हे पहा, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे, जास्त नाही टाकायचं. हे पहा, मिरची, लसूण, अद्रक सगळे अशा प्रकारे एकत्र करूनच वाटून घेतले. हे पहा, मिक्सरचं खरकट पाणी जे असतं ना भांडे, ते थोडंसं धुवून पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि त्याच्यामध्ये आपलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेवढं आपण मुगाची पेस्ट बनवली तेवढं आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं. आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे पाहिजे छान असं हे मीठ वगैरे मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे करायचं. खूप पातळ पण नाही करायचं. हे पहा, असं वाटण वगैरे वाटून घेतो आपण, त्याप्रमाणे एवढं करायचं घट्ट. हे पहा, आता तेलाचा एक थेंब सुद्धा न वापरताच आपल्याला नॉनस्टिकच्या तव्यावर घ्यायचं आहे करून असा. हे पहा, आपल्याला पाहिजे तेवढा जाड आपण करू शकतो. हे पूर्णपणे हे वरची साईड सुकल्यासारखी दिसली ना का मग हे करायचं, उलटायचं. हे आणि अर्धा मिनिट ठेवायचं. आता अजून अर्धा मिनिट ठेवायचं. याच्यावर लगेच आपलं ताबडतोब होतं. याच्यावर तुम्ही टोमॅटो, गाजर, काकडी असं पण किसून टाकू, आपलं छोटं बारीक चिरून टाकू शकता. आणि काही सुद्धा जरी नाही न टाकलं तरी सुद्धा असंच प्लेनच डोसेसुद्धा एवढे चविष्ट आणि खूप छान असं पौष्टिक खूप छान लागतात. आणि चीज असेल तर तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता त्याच्यावरती. असं तुम्हाला एकदम पौष्टिक असा पिझ्झा, बाहेरचा जो खातो त्याच्यापेक्षा हा पिझ्झा पहा, मुलांना तुम्ही असं द्या करून नाश्त्याला. पौष्टिक असं छान. हे चीज पूर्णपणे वितळून गेलंय. अर्ध्या मिनिटामध्येच होऊन जातं. आणि गॅस एकदम स्लो पण नाही ठेवायचा, मीडियमच ठेवायचा. हे अशा प्रकारे पाहायचं आपला पिझ्झा भाजलाय का, हे लगेच दिसतं. आता काढून घ्यायचं. खालची बाजू भाजलेली दिसली का लगेच उलटते. तर हा पहा, हे सुरीने घेतला, चिरून असं 2-4 तुकडे केले. काय सांगायचं, एवढं भारी आणि काय टेस्टी झालंय. मुगाचं